मारेगाव तालुक्यातील वरुड शिवारात वीज कोसळून 22 बकऱ्या ठार. सुदैवाने राखणदाराचे प्राण वाचले. मारेगाव तालुक्यातील वरुड शिवारात आज दिनांक 18 रोजी रविवारला सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास वीज कोसळून 22 बकऱ्या जाग्यावरच ठार झाल्याची घटना उघडकीस आली असून या बकऱ्यांची किंमत अंदाजे 3 लाख रुपये असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सध्या तालुक्यात अवकाळीचा कहर सुरू असून विजेचा कडकडाट व ढगांचा गडगडाट तीव्र स्वरूपात असल्याने उन्हाळी शेती मशागत करणारे शेतकरी तथा शेतमजुरात सतत धास्ती असते. नेहमीप्रमाणे भारत गेडाम हे बकऱ्या घेऊन शेतात चरावयास गेले होते. सायंकाळी बकऱ्या चारून परत येत असताना जोरदार विजेचा कडकडाट सुरू झाला. विजेच्या कडकडाटामुळे बकऱ्या लगत असलेल्या कवडू जुमनाके यांचे शेतातील झाडाजवळ थांबल्या. मात्र क्षणातच वीज कोसळून 22 बकऱ्या जागीच ठार झाल्या. मात्र बाजूलाच उभे असलेले भारत गेडाम वय 56 वर्ष यांना काहीही झाले नसले तरी विजेच्या कडकडाटाने भोवळ येऊन खाली कोसळले. भारत गेडाम यांना तात्काळ उपचारासाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या घटनेत भारत गेडाम यांच्या 20 नग बकऱ्या, शंकर गोविंदा नागोसे यांची 1 बकरी व रामकृष्ण शामराव उराडे यांची 1 अशा एकूण 22 बकऱ्यांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच मारेगावचे तहसीलदार उत्तम निलावाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अर्चना देठे आणि वैद्यकीय अधिकारी डॉक्टर इंगळे यांनी रुग्णालयात भेट दिली. तहसीलदार निलावाड यांनी शासन निर्णयानुसार शक्य ती सर्व मदत दिली जाईल असे आश्वासन भारत गेडाम यांना दिले. भारत गेडाम हे शेळीपालन करून उदरनिर्वाह करत असून ही हानी त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर मोठा आघात करणारी आहे. प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.